माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. Potentiometer is the brand new topic we are going to start today. So far in the current electricity we have learned two main topics. एक म्हणजे वेस्टोनचं नेटवर्क आणि दुसरं म्हणजे वेस्टोन काकांनी मीटरचा ब्रिज आणला होता. डन. आणि त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपण केले. आता पुढचं डिव्हाइस आहे बेटा पोटेन्शिओमीटर. का आलं हे मार्केटमध्ये? Why potentiometer was developed? सगळ्यात काय potentiometer actually? बेटा it is device used to measure very small potential difference accurately. मग बेटा व्होल्टमीटर तर आहे, असतो व्होल्टेज मोजण्यासाठी, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर आहे. मग हे का? तर बेटा रिझन इज व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऍक्युरेटली मोजायचं असेल, व्होल्टमीटर पेक्षा क्वालिटी रिडिंग कोणाचं भेटतं आपल्याला? पोटेन्शिओमीटरचं. आर यू गेटिंग? फॉर एक्झाम्पल, समजा मी बोललो की माझा हा जो पेन आहे, या पेनाची लेंथ मोजा, तर तुम्ही एक पट्टी घेणार आणि एक मला लांबी सांगणार, लाईक 13.3, 13.4 अशा काहीतरी सेंटीमीटर मध्ये तुमचं उत्तर येईल. 13.3, 13.4. तर बाळा, हे जे उत्तर आहे ना 13.3, 13.4, म्हणजे कन्फ्युजन इज देअर इन बिटवीन 13.3 आणि 13.4. तर व्हर्नियर कॅलिपर वॉज डेव्हलप्ड की बाबा मोर क्लोज 13.32, 13.33, 13.34, लाईक सेकंड डेसिमल पॉईंट पर्यंत. इन द सिम्युलर फॅशन जे व्होल्टमीटर आहे त्याच्यापेक्षा अजून ऍक्युरेसी कोण देत असेल तर हा पोटेन्शिओमीटर देतो. 4 मीटर ते 10 मीटर वायर असते बेटा त्याची. युजली किती असते? 4 मीटर पासून 10 मीटर. ब्रिज मध्ये जेव्हा आपण एक्सपेरिमेंट केला, वायर किती होती बाळा? 100 सेंटीमीटर. ओनली 1 मीटर वॉज वायर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर वायर. पण इथे 10 मीटर पर्यंत असते, 4 ते 10. सो आय हॅव शोन अ डायग्राम ओव्हर हिअर. बिफोर दॅट बेटा, प्रिन्सिपल. ओके, हे प्रिन्सिपल वी हॅव टू प्रूव्ह ऍक्च्युअली. व्हॉट इज प्रिन्सिपल? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. सरळ भाषेत तर बेटा, हे जे प्रिन्सिपल आहे ना पोटेन्शियल डिफरन्स, दोन्ही एखादं वायर आहे ना, हे जे छिक 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 हे जे वायर दिसतंय तुला बेटा, याचे कुठले 2 पॉईंट घे, सुरुवातीचा शेवटचा किंवा हा आणि हा, असे कोणते 2 पॉईंट घ्या, तर तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ना त्या 2 पॉईंट मधला, हा त्या लेंथला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ऑब्विस आहे ना, जितकी मोठी लेंथ तेवढा मोठा पोटेन्शियल मधला डिफरन्स, जेवढी कमी लेंथ तेवढा पोटेन्शियल डिफरन्स कमी. ओके बेटा, हे प्रिन्सिपल आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बेटा त्यासाठी कंडिशन्स काय आहेत? करंट आय ज्या वायर मधनं फ्लो होणार आहे आपल्या, कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. क्रॉस सेक्शनल एरिया वायरचा युनिफॉर्म असला पाहिजे. ती अशी मध्येच भदाडी मध्येच बारीक अशी नको. इट हॅज टू बी व्हेरी युनिफॉर्म थ्रू आउट. ठीक आहे. आणि टेम्परेचर मस्ट बी कॉन्स्टंट. ठीक आहे ना. एव्हरीथिंग दिस थ्री कॉन्स्टंट, दिस थ्री फॅक्टर्स मस्ट बी कॉन्स्टंट. बेटा टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे हिटिंग इफेक्ट नको व्हायला. ठीक आहे ना. डिझिबिशन ऑफ हीट मस्ट नॉट बी देअर. सो एव्हरीथिंग हॅज टू बी कॉन्स्टंट. एरिया, that current as well as temperature of the wire. तर बेटा पोटेन्शियोमीटरचं सर्किट आय हॅव लाईक शोन ओव्हर हिअर. जिथे वायर ए बी आहे, लेंथ ऑफ द वायर ए बी, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? 4 मीटर. कशी? 1 मीटर अधिक 1 मीटर अधिक 1 मीटर अधिक 1 मीटर. तर मीटर स्केल बसवलेली असते. बेटा हे 100 सेंटीमीटर दिसतात, आहे का नाही? सो इथं ना एक कॉपरची स्ट्रीप असते विच इज हॅव्हिंग निग्लिजिबल रेजिस्टन्स. सो जिच्यामुळे करंट फ्लो होईल आणि करंटला अडचण नसणार आहे. तिचा निग्लिजिबल रेजिस्टन्स आहे, खूप कमी रेजिस्टन्स आहे. तर बेटा 100 पासून बघा इथं 200, पुन्हा एकदा हे 200 पासून 300, पुन्हा 300 पासून 100, अशी 100 100 100 100, 400 सेंटीमीटर किंवा 4 मीटरची वायर आहे. ड्रायव्हर सेल बेटा, जो मेन सेल आहे, ओरिजिनल सेल, अगोदरचा सेल मोठा सेल, तर तो ड्रायव्हर सेल आहे बेटा. जसा गाडीला ड्रायव्हर असतो का नाही, तसा हा ड्रायव्हर सेल आहे. हा चालवेल आपल्या गाडीला, पोटेन्शियोमीटरला. इथं की आहे, बटन दाबलं की तुम्हाला माहिती आहे करंट फ्लो सुरू होईल. हे रिओस्टॅट आहे. कशासाठी? तर रेजिस्टन्स प्लस मायनस करण्यासाठी, सर्किट मध्ये ऍडजस्टमेंट करण्यासाठी. आणि हा जो बी पॉइंट आहे हा रिओस्टॅटला अटॅच्ड आहे. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घे एकदा. बेटा in order to prove the principle, कोणतं प्रिन्सिपल? की potential difference between any two points is proportional to length. What I am doing बेटा, I am considering first छोटासा पॉइंट, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. प्लीज डू अंडरस्टँड. आपल्याला ना हे जे संपूर्ण वायर आहे बेटा, वायरचा आपल्याला कोणताही हिस्सा घ्यायचा असतो. दॅट्स वाय मी एकदा हिशोब घेतो. कोणता? तर बेटा रेजिस्टन्स पर युनिट
length of wire denoted by sigma. Please note that it is not resistivity किंवा specific resistance जो रो असायचा हा तो नाहीये. ठीक आहे ना, हा रेजिस्टन्स प्रति युनिट लेंथ हिशोब आहे. ठीक आहे, जो फॉर्म्युलाच्या टर्म्स मध्ये आय वुड लाईक टू राईट रेजिस्टन्स ऑफ माय वायर ए बी प्रति युनिट लेंथ एल. माझ्या वायरची कॅपिटल एल ही जी ओरिजिनल लेंथ आहे 4 मीटर ते 10 मीटर असते, आहे की नाही. तर बेटा जो सिग्मा आहे तो आर ए बी अपॉन एल. ऍग्री? ओके, दिस इज. अच्छा, काय कशासाठी हा हिशोब? बेटा एका मीटरची वायर असेल, लेंथला 1 टाक, सिग्मा विल बी आर ए बी, वॉट एव्हर द आन्सर इज देअर. 2 मीटर वायर असेल, लेंथला 2 टाक, 3 टाक, 4 टाक. दिस इज द युनिटरी मेथड. दिस इज दी युनिटरी मेथड. फॉर एक्झाम्पल, एक भाकरी असेल आणि मला ती 2 जणांमध्ये वाटायची आहे, मग मी काय करणार? भागिले 2 करणार, अर्धी अर्धी. एक भाकरी मला 4 जणांमध्ये वाटायची आहे, मी काय करील? 4 ने डिवाइड करणार त्याला, मग एका भाकरीचे 4 तुकडे होतील. गेटिंग बेटा? सो इन दिस वे दिस सिग्मा इज द रेजिस्टन्स प्रति युनिट लेंथ ऑफ द वायर. मग तुम्हाला वायरच्या कुठल्याही पर्टिक्युलर पार्टचा रेजिस्टन्स पाहिजे असेल तर काय करणार तुम्ही? लेंथने सिग्माला गुणणार. ठीक आहे, आय होप यू आर क्लिअर विथ छोटीशी कन्सेप्ट. आफ्टर दॅट बेटा सेकंड पॉइंट इज करंट दॅट इज फ्लोइंग थ्रू द वायर. ओके, current flowing through the wire AB. ओहमचा लॉ आहे बेटा, V इज इक्वल टू आय आर. काय लॉ? V इज इक्वल टू I इंटू आर. बॅटरी लावली आहे एप्सिलॉन, सो दॅट्स वाय मी करंट लिहू का? I इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन आर ए बी. आर यू एग्री? सो बेटा V इज आय आर, नीट लक्ष दे. V इज आय आर, व्हीच्या ऐवजी काय होणार? एप्सिलॉन. काहीतरी व्होल्टेज असेल ना बॅटरीचं, V इज I इंटू आर. त्यातनं I काढलं मी, एप्सिलॉन अपॉन आर ए बी फॉर माय वायर ए बी. क्लिअर आहे? चलो, आफ्टर दॅट वी हॅव थर्ड वन. आपण काय करू आता? वी विल कन्सिडर एनी पॉइंट ऑन द वायर. वी विल कन्सिडर एनी पर्टिक्युलर पॉइंट ऑन द वायर. समजा हा पॉइंट इथला पकडू आपण. ठीक आहे, कन्सिडर एनी पॉइंट, कन्सिडर बेटा एनी पॉइंट पी ऑन द वायर ए बी. वायर ए बी वरती आपण एक पॉइंट पी घेतला, सच दॅट ही जी एपी लेंथ आहे ही 120 सेंटीमीटर, 130 अशी काहीतरी असेल ना, 100 पेक्षा जास्त. तर आपण त्याला एक L1 नाव देऊ. पॉइंटला P1 म्हणू. ठीक आहे ना, ऑन द वायर ए बी. अँड लेंथ ऑफ दिस AP1, AP1 काय म्हणू बच्चा? असं म्हणतो मी, ऑफ लेंथ AP1 इज इक्वल टू व्हॉट? L1. ऍग्री? ठीक आहे. आफ्टर दॅट द फोर्थ अँड द इम्पॉर्टंट पॉइंट, पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन दिस 2 पॉइंट्स A अँड दिस P1. ह्या 2 पॉइंट मधला मला पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स. मी लिहू का PD? PD बिटवीन पॉइंट्स A अँड P. बेटा हा पॉइंट A आणि हा पॉइंट P1. ठीक आहे ना, या दोघांच्या मधला काय पाहिजे मला? आय वॉन्ट पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन पोटेन्शियल्स. ऑब्विस आहे ना, बघी बॅटरी आहे, 10 वोल्टची बॅटरी असेल, हे बघ नुसतं वायर आहे म्हणजे हा पॉईंट 10 वोल्ट, पण इथपर्यंत एनर्जी खर्च नाही, हा 10 वोल्ट. सगळी एनर्जी खाल्ल्यावर ऍट द एंड इट हॅज टू बी 0 वोल्ट. बघ ना शेवटी, हाय टू लो. सो या 2 पॉइंट मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल. क्लिअर आहे? अच्छा, सो बेटा V इज आय आर, सो V इन बिटवीन AP1 इज इक्वल टू करंट इन द वायर I इंटू रेजिस्टन्स बिटवीन AP1. आर यू एग्री? अच्छा बेटा, आता थोडीशी जागेची अडचण आहे. इथे ऍडजस्ट करतो मी. हे बघ, लक्ष दे या सेक्शन मध्ये. बेटा VAP इज I इंटू आर AP1. आता मला सांग, आपला जो हिशोब आहे ना इथं, सिग्मा रेजिस्टन्स प्रति युनिट लेंथ, बेटा फॉर
resistance in between wire AB, the length was L. For like A to P, एवढ्या करता, एवढ्या पर्टिक्युलर डिस्टन्स करता मला जर का रेजिस्टन्स घ्यायचा असेल तर हाऊ कॅन आय राईट बेटा? आय कॅन राईट रेजिस्टन्स फ्रॉम A to P1 is equal to सिग्मा टाइम्स L1. सिग्मा हिशोब आहे ना, जसं मी मागाशी सांगितलं नाही का, जेवढ्या लेंथला पाहिजे तेवढ्या लेंथला फक्त सिग्माने गुणा. फॉर एक्झाम्पल 1 मीटर वायर होती, एल ने गुणलं सिग्मा एल, आन्सर वॉज सिग्मा, आहे की नाही? एल लेंथ साठी सिग्मा एल, छोट्या L1 लेंथ साठी सिग्मा L1 रेजिस्टन्स. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो याला उचला. अच्छा, सिग्माची व्हॅल्यू टाक ना, विच इज आर ए बी अपॉन कॅपिटल एल इंटू L1. झालं? ठीक आहे, सिग्मा उचलून टाकला. देअरफॉर VAP1, potential difference in between A and P1 is equal to I कोण आहे बेटा? बघ, epsilon upon RAB, epsilon on RAB गुणिले RAP1 हे काय उचलून टाकून दे, which is R between AB भागिले L टाइम्स L1. RAB ला RAB कॅन्सल झाला आणि उरलंय काय बेटा? this epsilon upon L times L1. Are you getting? So this was the important thing, VAP1. आता ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता या फॉर्म्युलामध्ये जे 2 पॉइंट आहेत A आणि P1, कोणतेही घेऊ शकतो बेटा आपण, कोणतेही. हा आणि हा असा, आपण A आणि P1 घेतले होते. ऍप्सिलॉन हा तर तुमचा ड्रायव्हर सेल आहे ना, तो तुम्हाला माहिती आहे किती व्होल्टचा आहे? 10 व्होल्ट, 25 व्होल्ट, 30 व्होल्ट, 10, 12 व्होल्ट, 5 व्होल्ट, आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज किती आहे. सो ते कॉन्स्टंट आहे. कॅपिटल एल, लेंथ ऑफ द वायर. पोटेन्शिओमीटरचा एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला लेंथ माहिती आहे, 2 मीटर, 5 मीटर, 8 मीटर, मॅक्झिमम असते 10 मीटर, ही माहिती आणि फिक्स्ड आहे. सो बच्चा ह्या 2 गोष्टी बदलणार नाहीयेत. चा अर्थ असा झाला की ही टर्म कॉन्स्टंट आहे. काय बेटा? कॉन्स्टंट. सो कॅन आय राईट constant into L1, and hence it has been proved की potential difference is proportional to length. जेवढी मोठी लेंथ तेवढा मोठा पोटेन्शियल डिफरन्स, जेवढी छोटी लेंथ तेवढा छोटा पोटेन्शियल डिफरन्स. क्लिअर बेटा? एकदा स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा बघ, फायनली आपण प्रूव्ह केलं की पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज proportional to length L1 because this factor is constant. म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर इज प्रूव्ड. Potential difference between A and P1 is directly proportional to what beta? Length. Are you getting? आता लक्ष दे, हा जो कॉन्स्टंट आहे, this constant is defined as like potential gradient. So beta, V between A and P1 is proportional to L1. Acha, what is that? Beta, it is defined as potential gradient. आता बघ, potential difference across any 2 points is proportional to length of between any two in those 2 points. हे ऍक्च्युली प्रूव्ह केलं आपण, ठीक आहे ना? हे प्रिन्सिपल आहे पोटेन्शिओमीटरचं. आणि बेटा पोटेन्शियल ग्रेडियंट के, फॉल ऑफ द पोटेन्शियल प्रति युनिट लेंथ ऑफ द वायर इज डिफाइंड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट डिनोटेड बाय के, विच इज V by L. ह्या कन्सेप्टला पकडा. ऑन द बेसिस ऑफ दिस ओनली वी हॅव टू सॉल्व द सम्स. तर बेटा लक्ष दे, पोटेन्शियल डिफरन्स प्रति युनिट लेंथ बघा, A आणि P1 ह्या दोघांच्या मधली लेंथ L1. सो VAP1 भागिले L इज इक्वल टू A आणि B हे 2 पॉइंट घेतले, सुरुवातीचा आणि शेवटचा. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A आणि B भागिले लेंथ काय? चिक 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 चिक, अख्खीची अख्खी लेंथ L. हा रेशो कॉन्स्टंट आहे बेटा, विच इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके बेटा? सो बाय बाय, टेक केअर. वी विल स्टार्ट दिस इन द नेक्स्ट लेक्चर. We will continue applications in the next lecture actually.